जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, ही नवण्या वाघमारेचा व्हिडिओ बघा. नक्कीच आम्ही वडीगोद्रीत नाही, आंतरवालीत सुद्धा करू शकतो. आंतरवाली काय जरांगीच्या बापाच्या नावावर रजिस्ट्री करून दिलेली आहे का? लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ज्या मैदानावर मुंबई मधल्या आंदोलन करता येत नाही, तिथं जर जरांगी आंदोलन करत असेल तर आम्हाला सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा आंदोलन करता येतं. जरांगे जिथं आंदोलन करत तिथं आंदोलन करण्याची आम्ही बी तयारी करू आणि येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर देण्याचं काम करू. मित्रांनो, 16 मे 2026 रोजी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी समाज बांधवांनी, शिवभक्तांनी आंतरवाली सराटी येथे जायचं आहे, यायचं आहे. आणि आंदोलनाची दिशा ठरवण्याचं कारण की सरकारने आपल्याला आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी सातारा संस्थान गॅजेटर लागू केलेलं नाही आणि मराठा आंदोलकांवरचं गुन्हा मागं घेतो म्हणलेली ते गुन्हा पण मागं घेतलेलं नाही, केसेस मागं घेतलेल्या नाही त्या. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबांना नोकऱ्या देतो म्हणले होते, ती पण दिल्या नाही त्या. आणि त्यांच्या कुटुंबांना निधी देतो म्हणलेले, ती पण निधीसुद्धा दिलेला नाही. तर ह्या गोष्टींना विलंब होत असल्यामुळं आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. पण आंदोलनाची दिशा जाहीर केली तवर ह्या नवण्या वाघमाऱ्याला इतकं बेकार व्हायला लागले की हा म्हणतोय की आम्ही पण आंदोलन करू आंतरवाली सराटीमध्ये जाऊन. आंतरवाली सराटी काय जरांगे पाटलाच्या बापाची नाही. अरे भाड्या, आंतरवाली सराटी बापाची नाही पण जरांगे पाटलाच्या रक्ताचे. जरांगे पाटलाच्या आई बहिणीनं तिथं रक्त सांडलंय. म्हाताऱ्या कोताऱ्या लेकरांनी अजून पण त्यांच्या पायातल्या गोळ्या निघाल्या नाही त्या, म्हणून ते आंतरवाली सराटी जरांगे पाटलाची. समजलं का तुला? आणि तुझं कसं आहे माहिती आहे का, ह्या मराठ्याचं आंदोलन चालू झालं रे झालं म्हणलं की तुझे आणि त्या लक्ष्मण हाकेची रोजी चालू झाली म्हणून समजा. कारण तुमचं पोट आमचेच जीवावर आहे. तुम्हाला आमच्यावर, मराठ्यांवर आणि जरांगे पाटलावर भुकल्याशिवाय तुमचं पोटच भरत नाही रे कुत्र्यानो. तुम्ही ना तुकड्यावरचं. आमचं प्रामाणिक नेतृत्व तुम्हाला बघवना, कळालं का? तुम्ही काय जरांगे, तू म्हणतोय ना जरांगे पाटील जिथं आझाद मैदान